नमस्कार. मी लक्ष्मण बारहाते, सुप्रसिद्ध कथाकार चारुता सागर यांच्या नागिन या कथासंग्रहातील दाव ही कथा मी आपणास सांगत आहे. कथेचं नाव आहे दाव. वर्ण आभाळ पेटलेलं, खालनं जमीन, त्यात होरपळत असलेली वाट. त्या वाटणी बळी चालला होता. पुढं पाखऱ्या, मागं हंबीऱ्या आणि हंबीऱ्याला लागून बळी. पाखऱ्याची मान खाली, हंबीऱ्याची मान खाली, बळीचीही मान खाली. फक्त डोळं बघतेलं. पाऊल टाकण्यापुरती वाट, त्यावर पुढचं पाऊल टाकायचा, मागचं उचलायचा. अंतर पावला पावलानं तोडत राहायचं. पाखऱ्याला ठाव नाही कुठं जायचं, हंबीऱ्याला ठाव नाही कुठं जायचं. मागं धनी म्हणून पुढं आपण. 2 दिवस झालं, 2 रात्री झाल्या, चालतोयच आपण. दिवस तोंडावर घेऊन, दिवस पाठीवर टाकून, काळोखाचं बोगदं पोखरून, उचलला तसा पाय उचलत, हळूहळू कुठं जायचं. बळीला ठाव, पण ठाव नुसत्या ठिकाणाचं नाव. कोळ्याच्या दौंडीत ऐकलेलं, हिराला सांगताना पुन्हा उच्चारलेलं, चावडीत बसून सरपंचानं कागदात लिहिलेलं, पण ते गाव कधी पाहिलेलं नाही. कोणत्या दिशेला? थेट मावळतीला. किती दिवसांची वाट आहे की? 7-8 दिवसांची. सरपंचानं त्याला केलेला खुलासा व गाव सोडताना दाखवलेली मावळती दिशा. थेट असं मावळतीला जा, कोणाला विचारूसुद्धा नकोस. गाव व तालुक्याचा बाजार सोडून केव्हा कुठं न गेलेला बळी. दिशांच्या खुणाही बदलल्या. संग पाखऱ्या, हंबीऱ्या म्हणून तो चाललेला, आणि आपल्याबरोबर धनी म्हणून पाखऱ्या, हंबीऱ्या चाललेलं. थांबला धनी, हंबीऱ्यानं थांबायचं, पाखऱ्यानं थांबायचं. पाखऱ्या थांबला, हंबीऱ्यानं थांबायचं. बळीनं थांबायचं, हंबीऱ्या थांबला, बळी पाखऱ्यानं थांबायचं. असा तिघांचा सांधलेला एक जीव, एक धड. पाखऱ्याला वाचा नाही, हंबीऱ्याला वाचा नाही, बळीला वाचा नाही. तोही त्या मुक्या जित्राबासंग मुका झाला होता, वाचा हरवून बसला होता. पाठीवर धोतरा टाकलेली भाकरी तशी होती. पाणी बघून कुठंतरी खावा, हिरानं 4 भाकऱ्या पदरात बांधलेल्या, पण आपणच खायचं कसं? पाखऱ्या हंबीऱ्याच्या पोटात नवं रवंत करायलाही तोंडात काही नाही. त्यांचा का जीव नव्ह? त्यांच्या का आतड्याला भुका लागत नसतील? जीव काय, इथनं तिथनं सारखाच. वाटत कुठंतरी मिळाली वैरण, दिसलं पाणी, तर त्यासनी मुठभर टाकावी. आपण घासभर खावा आणि पुढची वाट चालू लागावी. आपला ठिकाणा जवळ करावा. जित्रापाला लवकर अन्नाला लावावं या विचारात तो वाट चालत होता. पण रान सारं हुळपरून गेलेलं. दगडाच्या लाह्या फुटलेल्या, झुडपं करपून गेलेली, झाडांच्या नुसत्या फांद्या उरलेल्या, केकताडाचं फड माना मोडून पडलेलं, नदीचं पात्र कोरडं पडलेलं, हिरीची तर पेव झालेली. पोटात तहान तहानेला पीत होती, आतडी आतड्याला खात होती, पाय पायाला थटत होते. थोडा जोराचा वारा सुटला असता तर देहाचा पाचोळा कधीच उडून गेला असता. लिंबाच्या झाडावरनं कावळा उडाला, पाखऱ्याच्या पाठीवर बसला. पाखऱ्यानं शेपूट उचललं नाही. बळीच्या पोटात धस्स झालं. पाखऱ्यानं आपल्या अंगावर कधी माशी बसू दिलेली नाही. हंबीऱ्या तर सदा 2 पायांवर. कावळा पाठीवरनं डोक्यावर बसला. पाखऱ्या कानही झाडीना, नुसता डोळ्यात जीव ठेवून उभा. त्या कावळ्याकडं बघत बळी हिराला म्हणाला, मला तर काही वाटत नाही, या दुष्काळात बैल टिकतील अशी. हिरानं फक्त बळीकडं बघितलं, बोलली मात्र काहीच नाही. तिला हे दिसत होतं, नवरा काय बोलतोय कळत होतं, पण आपल्याच तोंडानं आपलंच अशुभ वर्तवायचं कसं? काल रामुख होत आपली बैल विकून आला, मग तुम्ही काय म्हणताय? अशी उपाशी मरण्यापेक्षा उद्याच्या बाजाराला तरी न्यावीत का? न्या की, उद्या बैल न्या, परवाच्या दिवशी बायका पोरं न्या आणि एक विकून टाका. काय करशिला? पोटाला नाही, ती रागारागानं बोलली. अगं तसं नव्हं, हे मुका जनावर असं दावणीला मरण्यापेक्षा. मेली उपाशी मरू देत, आपल्या दावणीलाच मरतील.
पर मी नाही बाजाराला नेऊ द्यायची. पर माझ्यानं नाही बघवायचं. त्यांनी माझ्याबरोबर उपाशी पोटानं जीव सोडलेला. आता काय घालून यांना मी जगवायचा. तिनं आपल्या गळ्यातलं डोरलं काढलं आणि पटकन त्याच्या पुढं टाकलं. बळीचं तोंड गप्प केलं. त्याच्या हातात आलेला हा तिचा तिसरा ऐवज. पहिला मोडला, पोटाला खाल्ला. दुसरा मोडला, वैरण आणली. आणि हा तिसरा, खातील ती 4 वार. परत या प्रश्नचिन्हानं तो वैतागला होता. धीर टाकून बसला होता. 250 कडबा पेंढी. मुठीत मावलं एवढ्या पेंडीला 2.25 रुपये म्हणजे येळाकाठी 15-16 रुपये तर हवेत. तोही कडबा बाजारात यायचा अवकाश. मला का तुला गडीभरात मोकळं खळं लुटलेलं. मग कुठं उसाचा वाळला पाला घाल, केळीचा खूट टाक, कशात तरी कालून मिठाचा घात चार. असं करत करत इथवर टिकवत आणलं. पोटाची आबाळ झाली, ढोपरं हातभर निघाली. पाल्याची मूठ पुढं टाकली. पाखऱ्या मिऱ्यानं पहिल्यांदा बळीच्या तोंडाकडं बघावं आणि मग पाल्याला तोंड लावावं. पोटाच्या आगीला काय बी खावं. बळीच्या पोटात भडभडून यायचं. त्यानं जवळ जावं, पाठीवर हात फिरवत म्हणावं, पाखऱ्या ह्यो पाला पहिला आपण फडातनं काढून उकेरड्यावर टाकत होतो की र. मग हंबीऱ्याच्या पाठीवर नुसता हात टाकावा. हंबीऱ्यानं मान वळवून तो चाटावा. पण पुढं पुढं उसाचा पालासुद्धा मिळेना. बैल 2 दिवस उपाशी पडू लागली. करायचं काय. इलाजच खुटत आला. बैलांची कळा डोळ्यानं बघवना. बसली माशी अंगावरनं उठना. इळाकाठी शेणाच्या 2 पाट्या पडनात. कामुतानं इजभर जागा ओली होईना. शेणामुताचा बी दुष्काळ. चांदणी उगवायच्या थिरानं उठायचं. शेणाच्या 4 पाट्या भरून टाकायच्या. गोठा झाडायचा. कवळाभर वैरण दावणीत टाकायची आणि खुरप कासरा घेऊन शिवारात गवताला जायचं. हराळी शिंपीचा पारा हिरवागार भारा दिवस उगवाय आणायचा. तिनं बैलाची कूस कधी उतरू दिली नाही. बळीनं कवा डाग पडू दिला नाही. हातानं पुसायचा, धोत्राच्या सोग्यानं पुसायचा. बळीच्या पखावानी पांढरी धोट ठेवायचा. सोनी गाय गेली, सोन्यासारखी वासरं देऊन गेली. हिराचं ध्यान पोरावर कमी पण वासरावर जास्त. गाईचं थान तिनं एक पिळलं नाही. अखंड दूध पाजलं. पिता पिता त्याच्या तोंडाला फेस यायचा आणि आपण होऊन कास सोडायचा. नको दूध, राहू दे, खा भरडा. 2 भरड्याच्या पाट्या दोघांच्या पुढं ठेवलेल्या. थोरला पाखऱ्या, धाकटा हंबीऱ्या, पाठीला पाठ देऊन आलेलं. हुबेहूब आईसारखं. वानात तसं डोळ्यात, शिंगात तसं तोंडात. गुणानं तर आईपेक्षा गरीब. रांगत्या पोरानं अंगावर खेळावं. वासरं 2.5 वर्षात झोपाया आली. दृष्ट लागावी अशी झाली. गोठ्याला शोभा आली. तो साजीवंत दिसू लागला. बळी जोड द्यायची का? 2200 रुपये देतो बघ. माझं 2500. नुसता बळी वही म्हणू दे. काय बळी? बळीनं नुसतं हसायचं, बोलायचं नाही. सांचं हिरापाशी म्हणायचं, केरू पाटलानं वासरं केवढ्याला मागितलं म्हणतेस? अगं 2500ला 1 ठोक देतो म्हणाला. मग देऊन टाकायची नाहीत का? मला आणखी कशाला विचारायचं? ती रागानं उद्गारली. अगं द्यायची कुणाला आहेत, पर मागितल्याचं सांगतो. पाखऱ्या हंबीऱ्याचा जो अभिमान बळीला, तोच अभिमान हिराला. दिवस बुडाला बुडाला म्हणत माहेरला जावं. पाखरा हंबीऱ्याच्या उतरण्यानं बाच्या अंगणाला बाळसं यावं. बानं म्हणावं, हिरा खोन राखलीयात हं. पाठीवर हात टाकावी. आटीव घोटीव बांधा. बोटं रुततील कुठली. आई बैलाला भरडा हवा ग. त्यांना सवय आहे. दोन्ही हातात 2 पाट्या तिनं भरड्याच्या घ्याव्यात. बैलापुढं ठेवाव्यात. पाठीला तोंड लावल्या पलीकडं त्यांनी हिरव्या अंगाला चाटावं. मग तिचा हात त्यांच्या तोंडावर फिरे. खावा. पुढं भरडा ठेवलाय. नवऱ्यावर नाही असा पाखऱ्या हंबीऱ्यावर जीव. लेक आली कधी, गेली कधी, आईलासुद्धा कळत नसे. बळी बोलला तेव्हा आपल्या काळजाचा घट आपलाच नवरा कापतोयस वाटलं. तिनं ठासून सांगितलं, माझी बैल बाजाराला न्यायची नाहीत. पोटच्या पोरासारखी मी ती सांभाळलीत. तुम्हासनी काय?
दर मंगळवारी ती बघत होती. गावाजवळूनच बाजारची वाट. जसं पावसानं तोंड केलं, आभाळ उघडं झालं. बघावं म्हटलं तरी ढग ढग कुठे दिसेना. दिवसासारखं ऊन, रात्रीचं टिपूर चांदणं शिवार तस्सं पडलं. उगच नजरत घालावं म्हटलं तर कासराभर रानही कुठे हिरवं नाही. नदी काठही सुकून गेलेला. वावराला बळी पडलेल्या. गुरंबरं खारवाट चाटू लागली. चिमण्या फुपाट्यात नाहू लागल्या. जनावरं दावणीला तडफडू लागली. खांडच्या खांड, झुंडीच्या झुंडी वाटेनं जाऊ लागल्या. एकेका खांडात 50-60 जनावरं, गाया, वासरं, कालवडी, बैल, नुसतं उरलेलं हाडांचं सापळं, कातड्यात मढवलेलं. त्याला 2 दुगदुगद डोळं म्हणून जित्त म्हणायचं. मागं 3-4 डोंबांची पोरं हातातल्या ओल्या फोकानं कासऱ्याच्या दुमतीनं बदडते. त्यातनं एखादं चित्र पडतंय, मरगटी येऊन बसतंय. पोरटी पुन्हा बदडते, नाक दाबून उठवते. मूग चित्रापांचे ते हाल पाहून तिच्या पोटात भडभडून यायचं. इतकं जनावर कुठं जातंय? मुंबईला, कापाया. तिला हे शब्दच ऐकवले नाही. जित्रापाच्या नभं आपल्या नरड्यावरनं कोणीतरी सुरी फिरवतंय. भळाला रक्त अंगभर ओघळतंय. खाली पाठ भरून वाहतंय. पाणी वाहिल्यागत. सगळा मुलूक कसायाने धुतला. आपल्या गावात तर 2 आणे जनावरं राहिलं नाही. एका दिशेनंच इतकी जातात तर 4 दिशांनी किती जात असतील? कसला म्हणायचा हा दुष्काळ? मुलका महागाईची कुठली आणायची वैरण? आपण जगायचं का या ढोरासनी जगवायचं? वाटांनी दावणी झाडल्या आणि झाले दुष्काळी कामाला मोकळे. कैक दावणीला मेली. माळा उघडीला ओढून टाकली. घारी गिधाडं सुद्धा त्यासनी खाया नाही. फक्त एखादं दुसरं कुत्र डोंगणाला झट्या घेत असलेलं. कसायांनी तर बाजार लुटलं. हाडा कातड्यांचं देखील त्यांना मोल नाही. 15-20 रुपये तेही मोठ्या जिकरीनं. आणि देखून सावरून दालला म्हणतो, नेऊ का बाजाराला? तिला त्याचा मनस्वी राग आला. उचला ते डोरलं, ने काय होईल त्याची वैरण घेऊया. हिरा म्हणाली. डोरलं मोडून आलं 165 रुपये. त्याच्या पेंड्या आल्या फक्त 85. 4 विसावर 5. टिकून घातली तर 15 दिवसांची वैरण. विजाच्या बत्तीखाली उभं राहून महादू कोळ्यानं लांबलचक दौंडी दिली. कोळ्यानं काय साधिवलं व? सोप्यात बसलेल्या बळीला हिरानं विचारलं. मी काय ऐकलं नाही. विचारून या जावा बघू. अलीकडं अशा दौंडी माधू कोळी वरचेवर देतो. दुष्काळाबरोबर त्याचंही काम वाढलं. आज कशाची दौंडी? दुष्काळी कामाची. उद्या कशाची? रेशनीला धान्य आल्याची. परवा कशाची? त्यांच्या पगाराची. पण सगळ्या दौंड्या माणसांसाठी, त्याच्या पोटासाठी. पण कोळ्याच्या आजच्या दौंडी जनावरांसाठी. 2 शब्द कानावर येताना हिरातनं बाहेर आली आणि बळीला बोलली. मादा, काय रे साधिवलंस? बळीनं विचारलं. सरकारनं पेट लोनला जनावरांसाठी कॅम्प काढलाय. ज्याला आपली जनावरं तिथं नेऊन सोडायची असतील त्यानं सोडावीत. आणि त्यांच्या पोटापाण्याला सगळं सरकार घालतंय. मादा कोळ्याचं बोलणं ऐकून त्याला हैसं वाटलं. तो लगी हिराला सांगायला आला. नेऊन सोडा जावा मग. बऱ्याच वेळानं तिनं संमती दिली. एवढा दुष्काळ हटेपर्यंत आपल्या नजर पडायची नाहीत एवढंच ना. तशी एखादी चक्कर मारून येईन मी. कुठंतरी जगतेत, जगू देत. दावणीला उपाशी मरण्यापेक्षा हे बरंच. रात्री तिला झोप लागली नाही. मनात मळमळणाऱ्या शंका बळीला विचारत राहिली. तिथं जपतील ना हो पोटाला? वेळेवर टाकतील ना वैरण? दाखवतील ना पाणी? भरडा घालतील ना? बळीला तर काय ठाव. तो नुसता हू हू म्हणत गेला आणि डोळा कधी लागला कळलंही नाही. हिरा या अंगावरनं त्या अंगावर होत राहिली आणि मध्यानीच उठून बसली. पाकऱ्या हंबिऱ्या जायची. ती अस्वस्थ झाली. गोठ्यात आली. शिल्लक राहिलेली एक पेंडी होती, तोडून टाकली. खावा बाबांनो. यावर कधी मिळतंय कुणास ठाव.
त्यांच्या अंगावरनं हात फिरवत म्हणाले. हात आली, जात्यावर बसली. रात्री दळणातलं दाणं काढून ठेवलं होतं, भरडलं मुकाट्यानं. एरवी जातं फिरायच्यात गाणं फुटायचं, पाखऱ्या आंबिऱ्याचं, त्याच्या गुणा कौतिकाचं. द्वाड आज जातं का जड झालंय, गळ्यातलं गीत का संपलंय, मनाला वंगाळ वंगाळ का वाटतंय, तिचं तिलाच कळना. मापटभर भरडा, पसाभर मीठ कालून बैला मुरो ठेवला. अलीकडं भरड्याची सवय मोडलेली, बैलांनी मान खाली केली नाही. भरडा हाई, तोंड उष्टवा थोडं, तिनं त्यांच्या तोंडाला गोंजारात म्हटलं. झुंजू मंजू व्हायच्यात बळी जायला निघाला. त्यानं खुट्यासनं दावं सोडलं, पाखरीच्या गळ्यात बांधलं. हंबीऱ्याच्या खुट्यासनं दावं सोडलं, हंबीऱ्याच्या गळ्यात बांधलं. हिरानं त्यांच्या पायावर पाणी ओतलं, हळदी कुंकू पाया कपाळावर टाकलं. भाकरीचा एक मुटका पाखऱ्याच्या मुखात, एक मुटका हंबीऱ्याच्या मुखात भरवला आणि सद्गदित होऊन म्हणाली, या बाबांनू फिरून लवकर या, आता पुन्हा कधी भेटशाल. तिचा कंठ दाटून आला, तिला तिचा हुंदका आवरेना. तिला खुळ्यागत झालं. गोठ्यात पाखऱ्या नाही, गोठ्यात हंबीऱ्या नाही, गोठा रिकामा, खुट्याला दावं नाही, खुटा उघडा. ती आत जायची, बाहेर यायची, चैन पडायचं नाही, मोकळ्या गोठ्याकडं बघवायचं नाही. तिला ढसाढसा रडू फुटायचं, पण सांगणार कुणाला. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू ती तशीच गिळायची. जपून जावं बरं का, जनावरांसनी थोडंसुद्धा विसंबू नका आणि सगळी उस्तवार करून या. जाताना तिनं आणखी विनून सांगितलं होतं, तरी मनाला रुखरुख वाटत होती. कुठं गेली असती, चालणं होत असेल का, वाटत पोटाला मिळालं असेल का. नाना प्रश्न मनाला व्याकुळ करणारे, धुनं पिळल्यावानी तिच्या मनाला पिळून टाकणारे. बैलांची दया येऊन एका आईबाईने विचारलं, कुठवर जायचं बाबा. बैलासनी पाऊल बी उचलं ना, लांब जायचं वरळीकडं. कशाला, जगाया. जगायलाच म्हणायचं. कुठनं येतायसा, डानसनं. लांब की रे बाबा, कधी निघाला होतास. झालं की 4-5 दिवस. तुमच्या मुलकाला. कुठलं. असंच की, रानातनं फुपोटा उडतोय. वाईट वाईट दिवस आलं बघ. माणसाचं काय, जगतील कशी तरी, पण जनावरांचं लई हाल झालं. आमच्या गावात तर कैकांच्या दावणी लागल्या. बोलता बोलता तिचा गळा दाटून आला. बळीला हिराची आठवण झाली, चूलसुद्धा पेटवली नसल. वाटणी सगळा फपोटा उन्हानं निखारल्यासारखा तापलेला, वरनं ऊन कोसळल्यालं, पुढं अमर्याद मृगजळ पसरलेलं, घशात शोष पडलेला. पाखऱ्याचा पाय जड झाला, तड्याला तणाव पडू लागला, डोळ्यावर झापडं येऊ लागली. पाखऱ्या. बळी जवळ गेला, पाठीवरनं हात फिरवला. पाखऱ्या थांबला, मान वळून बळीकडं पाहिलं. त्याच्या डोळ्यातली करून नजर बघताच बळीला बडबडून आलं आणि तो डडलसा रडू लागला. तो त्याच्या पाठीवर दुमता झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ठाकऱ्याच्या पोटात काही नाही, पोट पाठी गेलेलं, अकाळी गेलेलं, आतडी मिटायला लागलेली, अनेक दिवसांची उपासमार. कातड्यालाही रक्त आतड्यानं शोषलेलं, कातडं काळं काळं पडलेलं, पुढं पाऊल उचलणं झालेलं. पुऱ्या येळात कोसभर सुद्धा वाट चालून झाली नाही. पाखऱ्या आडवा तिडवा खाली बसला. जवळना पाणी, जवळना गाव बसलाय. बसू देवा, शिनवट आला. आजची रात्र इथंच मुक्काम टाकावा आणि पहाटे उठून चालू लागा. पाखऱ्याच्या अंगावर मान टाकून बळी पडला. त्याला लागून हंबीऱ्या बसला. पाखऱ्या होता कसला आणि झाला कसला. पाखऱ्या, बेदराच्या करीचा नंबर तुझा, पंचमीतल्या गाड्यांच्या शर्यतीत गाडी पुढं तुझी, दुसऱ्यांच्या कोकूर उड्या, तुझं सभागती पळणं, 6 बैली नांगूर तुम्हा दोघांचा, 20 एकर जमीन एका दमाची.
आणि आता मोकळं चालणंही तुला जड झालं. येऊ नये असं दिवस तुझ्यावर आलं. याच विचारात याच तंद्रीत त्याला ढुलका लागला. हंबिऱ्या धडपडायला लागला तेव्हा त्याला जाग आली. का? काय झालं तुला? जायचं, जाऊया हं. त्यानं पाखऱ्याच्या पाठीवर थाप मारली. पाखरे हल्ला नाही की मान उचलली नाही. त्यानं आपला प्राण कधी सोडला हे बळीला कळालं नाही. बळी उठून बघतो तो पाखऱ्यानं आपली मान ठेवलेली. काय झालं त्याला क्षणभर कळालं नाही. आणि कळालं तेव्हा त्याचं दुःख चाटून गेलं. तो फक्त पाखऱ्याच्या मृतदेहाकडं पाहत उभा राहिला. तांबडं फुटलं, दिवस उजाडला तरी त्याचा पाय पाखऱ्यापासून निघाना. पाखऱ्या तू गेलास, पाखऱ्या तू गेलास, पण मी आता तुझ्या दनिनीला काय सांगू? तुझी ती विचारपूस करणार. काय हो, पाखऱ्यात चालला का तिथवर? त्यांना वाटत मिळालं का काही? का उपाशी पोटी तिथवर जावं लागलं? सांग, मी काय सांगू? बळीसारखंच हंबिऱ्याला झालं. त्याला हाकून वाटला लावलं. हंबिऱ्या परतून माघारी आला. पाखराजवळ उभा राहिला. त्याच्याही डोळ्यामध्ये पाणी घळघळा वाहत होतो. जन्मामरणाचं जनावरांना कळतं असंच म्हणावं, त्याशिवाय हंबिऱ्या असा परतायचा नाही. हंबिऱ्या तुझाच नवं, माझा बी पाय इथनं उचलना. तू त्याच्या संग नांगूर ओढलास, मोठा ओढल्यास, गाडी ओढलीस, शेतामळ्यात अवताकाठी केलीस, पण हाणाया मीच होतो की रे. तुझं दुःख तेच माझं. चल, तुला तर मला पोचू दे. त्यानं पाखऱ्याच्या गळ्यातलं दावं सोडलं, हंबिऱ्याला पुढं घातला आणि मागं न बघता चालू लागला. दादा, थोडी वैरण मिळेल का बैलाला? लई दिसांचा उपाशी आहे. तो दिनवाणी अंतकरणाने म्हणाला. अहो, आम्हीच आमची सोडून दिली, आता तुला कुठली द्यावी? बळी पुन्हा काहीच बोलला नाही. खाली घातली मान वर केली नाही. हंबिऱ्या जसा पाऊल टाकल तसा टाकत राहिला, अंतर काटत राहिला. वाटत एक मनुष्य समोरून आला. पाहुणं, पेटलोन आणखी किती लांब आहे हो? हाय की आणखी 4 दिवसाची वाट. पर तिथवर ह्यो बैल टिकायचा का? घारीनं चोच मारल्यावानी त्याचं बोलणं काळजात घुसलं. हंबिऱ्या पण तिथवर नाही पोचला म्हणजे? आपण ही यातायात कशासाठी केली? का त्यासनी केवळ बेवारशी मरण यावं म्हणून? पाखऱ्या वाटवर पडला. त्याची ध्याई बेवारशी झाली. कावळ्या कोल्यांची धन केली. तसं हंबिऱ्या तुझं व्हायला नको, पाय उचल जरा. दुपार भरा आलेली. ऊन मी म्हणतेलं. हंबिऱ्याचा पाय पायात अडकलेला, चाल मंद झालेली, श्वास जड झालेला. बळी थोडं नेट करून हाणाया गेला. हंबिऱ्या धाडकन खाली कोसळला आणि घडीभरात गतप्राण झाला. बळी कपाळ धरून बसला. पाखऱ्या पाठोपाठ हंबिऱ्या एक दिवस सुद्धा मधी जाऊ दिला नाही. हंबिऱ्या, तूही पाखऱ्याच्या मागोमाग गेलास. आता मी घरला कोणत्या तोंडाने जाऊ? तिला काय सांगू? तिची कशी समजत घालू? हंबिऱ्या पाखऱ्या वेड्यासारखा बळी बरळू लागला. हंबिऱ्या पाखऱ्याच्या नावानं सगळा शिवा रासवामध्ये डुबून गेला. परंतु बळींचा आवाज कुणालाही ऐकायला जात नव्हता. बळी बराच वेळ धाय मोकलून रडत होता. हे बाबा, मेल्यासंग का मरणार आहेस? उठ, हे घे दावं आणि लाग वाटला. वाटेच्या एका वृद्धानं बळीला माघारी वाटेला लावलं. बळी एकटा, सोबतीला रस्ता. बळीसंग त्याचंही मन न बोललेलं, दुःखी कष्टी झालेलं. आता जायचंय, कवा तर जाऊन पोचायचंय. या पोचण्याला कसला अर्थ? म्हणून पायाला ओढ नाही, पाय नुसतं चाललेलं. दिवस उगवतोय, मावळतोय. रात कुठंतरी झाडाबुडी काढायची. चांदणी उगवता चालू लागायचं. पाखऱ्या गेला, हंबिऱ्या गेला. बघितल्या हिरा धावत येईल, भरल्या गळ्यानं विचारील. तिला काय सांगायचं? पाखऱ्या, आता तूच सांग. हंबिऱ्या, आता तूच बोल.
मी हिराला काय सांगू. गाव जसं जवळ येऊ लागलं तसं तसं त्याचं पाय जड होऊ लागलं. त्याची घराकडं जायला हिंमत होईना, म्हणून तो अंधार करून गावात शिरला. पायाचा आवाज न करता सोप्यावर आला. हिराचं डोळं त्याच्या वाटावर लागून राहिलं होतं. ती आतनं लगेच बाहेर आली आणि आदिरतेनं म्हणाली, आला सा. दोन्ही बैलं पोचली नव व्यवस्थित. चालली का तिथवर? चारा पाण्याची सोय बरी आहे ना? सगळं तिचं जीव तोडून बोलत्याली, विचारत्याली. त्याचं आपलं हा नाही ना नाही सगळं घुटलेलं, दाबलेलं, गप्प गप्प झालेला. हा काहीच का बोलत नाही आणि असा वाचा गेल्या ग उभा का. तिला अंदेशा आली, काळजात कळत चमकली. ती त्याच्या अधिक निकट सरकली आणि दाटल्या गळ्यानं म्हणाली, होय हो, मी काय म्हणते, पाकरे हम्मीऱ्या तिथवर चालली का? ती ढडढसा रडू लागली. हाय मोकलून बळीला विचारू लागली. बळी गप्पगार, तो काहीच बोलत नव्हता. तिच्या प्रश्नाला त्याच्याकडं उत्तर नव्हतं. रिकामा गोठा बघून त्याला भरून आलं होतं. हिरा जवळ आली तसं त्याला अधिक उचंबळून आलं. मोठ्या कष्टानं गळ्यातला हुंका घुटला. हातातली दावीत समोरच्या खुंटीला अडकवली. खांद्यावरचं घोंगडं खाली टाकलं. हाताच्या आधारानं त्यावर टेकला. पाठीला भिंतीचं टेकान दिलं आणि खुंटीवरच्या दाव्याकडं दृष्टी नसलेल्या नजरेनं बघू लागला. एक दावं पाखऱ्या बैलाचं, दुसरं दावं हंबिऱ्या बैलाचं. चारी पाय उलटं करून पडल्यालं, चारी पाय उलटं करून पडल्यालं. धन्यवाद.